विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही काहीच काळजी करायची नाही. सगळ्या एम-सी-क्यूची उत्तरं तुम्हाला मिळणार. आम्ही देऊ तुम्हाला प्रोव्हाईड करू. ओके. हे थांबा, मी नाही देणार लक्षात घ्या. असं बऱ्याच मुलांना आश्वासन दिलं जातं. तुम्ही गोंधळ करू नका बरं का. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त माझं बोलणं शेवटपर्यंत ऐका मी काय सांगतोय ते. तुम्ही फक्त ठराविक रक्कम द्या. तुम्हाला एम-सी-क्यूचे आन्सर दिले जातील. सांगा मला 30 मार्क तर कॉलेज तुम्हाला देणारच आहे. आणि 10 मार्काच्या एम-सी-क्यूज, 8 मार्काचे व्ही-एस-ए झालं की 18 मार्क, 48 मार्क फिक्स. अभ्यास करायची गरजच नाही हो. मग आमच्या आमच्या गावाजवळ पण असं एक कॉपी सेंटर आहे. असं तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, बरोबर आहे. मग कॉपी सेंटर म्हणजे काय, की बिनधास्त मी तुम्हाला सांगतो, मी असे ना न्यूज चॅनलवरती व्हिडिओज बघितलेत बरं का, की जिथं पालक शिडी लावून बसतायत, ओके. शिडी लावून वर खिडकीपर्यंत जातायत, आपल्या मुलाला कॉपी प्रोव्हाईड करतायत किंवा मुलं डायजेस्ट घेऊन बसतायत. कोव्हिडच्या काळात मी आपल्या न्यूज चॅनलवर आलेले व्हिडिओ बघितलेत. मुलांनी मोबाईल घेऊन पेपर द्यायचा प्रयत्न केलाय. शिक्षक निवांत आहेत. मी तुम्हाला सांगतो, आता हे सगळं संपलंय बाळांनो गेल्या वर्षीपासून. अगदी इव्हनली सांगू का, आता सी बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल, "सर, सी-सी-टीव्हीचं फुटेज एवढं कुठे कॉलेज लक्षात ठेवणार आहे किंवा सेव्ह करून ठेवणार आहे." तर त्यांना ते ठेवायला लावलं जातंय. रँडमली आम्ही कुठल्याही कॉलेजचं चेक करणार असं सांगितलं जातंय बोर्डच्या एक्झाम बोर्डकडून. त्यामुळे आता कुठेही कॉपी होणार नाहीये. हां, एकदम 100% हे सगळं बंद होणार नाहीये. पण तुम्ही जर यांच्यावर डिपेंड असाल, काही ना अभ्यास करता मी पास होईन, तर तुमचं हे म्हणणं चुकीचं आहे लक्षात घ्या. मग यावेळेस मी खूप खुश आहे कारण क्लिअरली थोडी तरी थोडी तरी इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते. मग याचा फायदा आहे का तोटा आहे आपल्यासाठी? नक्कीच फायदा आहे. गैरप्रकार घडतायत. पैसे देऊन मूर्ख पालक आहेत. मूर्ख पालक की जे आपल्या मुलासाठी पैसे भरतायत, ओके. आणि त्याचा रिझल्ट लावतायत म्हणूया आपण. मी ऑलरेडी या विषयावर व्हिडिओ केलेत, पण माझी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे, पालकांना, जे पालक आता हा व्हिडिओ कदाचित बघत असतील तर, मला एक सांगा ना, काय मिळणार आहे? आपण पैसे भरून मुलाचा रिझल्ट लावतोय. मी तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंग चॉईस पण बघितलंय. इंजिनिअरिंग चॉईस पण बघितलंय. काही मुलं पैसे भरून पास होण्याचा प्रयत्न करतात. फार जुन्या काळात. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा 10th स्टँडर्डला होतो, त्याच्या अगोदर ना 10वी चा रिझल्टच ना 40-45% असायचा. म्हणजे 50% मुलं तर फेल असायची. ओके. मग त्यावेळेस डमी स्टुडंट नावाचा भाग असायचा. म्हणजे काय? तुम्ही अभ्यास करूच नका. डमी स्टुडंट ओके. तो तुमच्या जागी बसणार. ते सगळं मॅनेज वगैरे करणार. मग त्याला पैसे द्यायचे. तो तुमचा पेपर जाऊन लिहून येणार. बघितलं किती हुशार मुलं होती बघा. आणि ते तुम्हाला पास करणार. म्हणजे पहिल्यापासून ना ही परीक्षा, हे पास होणं, हे कॉपी, हे गैरप्रकार खूप घडत आलेत. पण आता ते कमी होणार आणि माझी इच्छा आहे ते सगळंच बंद व्हायला पाहिजे. पण ह्याची सुरुवात तर आपल्यापासून होणार ना. आपण या गोष्टीला थारा द्यायचा नाही. मी तुम्हाला सांगतो, मी गेल्या वर्षी असे ना भरपूर व्हिडिओ जे असतात ना फोन कॉल, त्याचं रेकॉर्डिंग पालकांनी केलेलं मी बऱ्याचशा YouTube चॅनलवर बघितलंय. म्हणजे ते काय सांगतात, की "मॅडम तुम्ही फक्त आम्ही सांगेल ते सेंटरचा फॉर्म भरायचा. सी बोलतोय मी आणि तुम्ही आम्हाला ₹15,00,000 द्या. आम्ही तुम्हाला सी मिळवून देऊ." मग तेव्हा आई ती मी ऐकलंय बरं का, तुम्ही पण कदाचित तो फोन कॉल ऐकला असेल. मग ती आई म्हणते, "अहो सर आम्ही मिडल क्लास आहे, एवढे पैसे नाहीत आमच्याकडं." मग तो पलीकडचा मुलगा काय माणूस काय सांगतो त्यांना, एजंट, अहो मिळतंय. कॉलेज कसलं ग्रेट आहे. एवढ्याशा पैशाचा प्रश्न आहे. मुलाला तुमच्या मिळणार आहे. मला विचारायचंय, ठीक आहे मिळालं पैसे भरून, पुढं काय? प्लेसमेंट होणार आहे. अशा मुलांची नाही होत. नाही होत. मी आत्ता सांगतो तुम्हाला शक्यच नाहीये. मला सांगा जर ज्या मुलाचे पालक सी-ई-टीलाच 15,00,000 भरत असतील, तर ते पोरगं काय म्हणणार, "भरा की फर्स्ट सेमेस्टर आले. करा मला पास. सेकंड सेमेस्टर करा मला पास." ठीक आहे, तो पालक 4 वर्ष त्याला पास पण करेल. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी, तिथं पण आहे का पैसे भरून नोकरी? हां, ते पण मिळेल. पैसे भरून नोकरी सुद्धा मिळवतील. पण काय अर्थ आहे या जगण्याला? काय अर्थ आहे सांगा? काहीच नाहीये लक्षात घ्या. आणखीन एक सांगतो बरं का, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, आय-टी हा जो सब्जेक्ट आहे ना, त्याचा अभ्यास सुरू करा. आतापर्यंत काय असायचं माहितीये का, की आय-टीची एक्झाम आपल्याच कॉलेजमध्ये असायची म्हणजे तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं ते. आता नाहीये, स्ट्रिक्ट आहे. आहेत. अरे ऑनलाईन एक्झाम आहे. एम-सी-क्यूज असतात त्याच्यामध्ये. करा अभ्यास, करा. तुम्हाला वाटत असेल ना, की कॉलेज आमचंच आहे. ओळखीचे आहेत सगळे शिक्षक, सांगतील आपल्याला उत्तरं. का? नको आहे. सगळं थांबवायचे ना गैरप्रकार. मग सुरुवात आपल्यापासून पाहिजे. मग हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा हेतू हाच होता, की जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे राहाल, तेवढं तुम्हाला प्रामाणिकपणे राहायचंय. 100% हॉनेस्टली प्रामाणिकपणे राहायचंय. आयुष्यात कुठलीच अडचण कधी येणार नाही.
2 गोष्टी पाळायच्या. प्रामाणिकपणा पाहिजे आणि कधीही कोणाला फसवू नका. कधीही कोणाचं नुकसान होण्याचा प्रयत्न करू नका. काय सांगतोय कळालं तुम्हाला? मग चला अभ्यासाला सुरुवात करा. ह्या असल्या गोष्टी आपल्यासाठी नाही आहेत. ते विचित्र लोकं आहेत. त्यांना करू देत काय करायचं ते. आपण कष्टानं चांगले मार्क पाडू आणि यश मिळवून दाखवूया आपण. ऑल द बेस्ट.